नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द. काय आहे? समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द आहे. तर या धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिला आपण बघणार आहे समानार्थी शब्द, पर्यायवाची शब्द. पहिला आपण काय बघणार आहे? समानार्थी शब्द किंवा पर्यायवाची शब्द बघणार आहे. तर समानार्थी शब्द काय आहे ते आता आपण बघणार आहे. अर्थ की दृष्टि से समान प्रतीत होने वाले शब्दों को पर्यायवाची शब्द कहते हैं. सभी पर्यायवाची शब्द अर्थ की दृष्टि से समान नहीं होते, अतः इनका प्रयोग सावधानी पूर्वक करना चाहिए. पुन्हा एकदा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. अर्थाची दृष्टीच्या समान प्रतीत होणाऱ्या शब्दाला आपण पर्यायवाची शब्द असंही म्हणतं. सभी पर्यायवाची शब्द अर्थ की दृष्टि से, सगळं जे पर्यायवाची शब्द आहेत ते अर्थाची दृष्टीचे समान नाही आहेत, ते समान नाही आहेत. अतः यांचा प्रयोग सावधानीपूर्वक करायचा आहे. अतः यांचा प्रयोग आपल्याला कसा करायचा आहे? सावधानीपूर्वक करायचा आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे काही महत्त्वपूर्ण पर्यायाचे शब्द दिलेले आहे. काय दिलेले आहे? महत्त्वपूर्ण पर्यायाचे शब्द दिलेले आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. आम म्हणजे आम, सोरब, अमृतफल, रसाल. नीटप्रमाणे ऐकून घ्या. आम म्हणजे काय? आम्र, सोरब, अमृतफल, रसाल. आणि इथे अंग, अंग म्हणजे काय? अवय, तनू, वपू, शरीर, कलेवर, देह, काया. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की अंग यांची किती पर्यायवाची शब्द आहे. तर याप्रमाणे हे जे शब्द आपल्याला भेटत आहे. बघा, पुन्हा एकदा मी सांगत आहे, काही महत्त्वपूर्ण पर्यायवाची शब्द आहे इथे. बघा, शब्द किंवा पर्यायवाची शब्द इथे दिलेले आहे. तर इथे तुम्ही बघणार की आम, आमचं काय होतं? आम्र, सोरब, अमृतफल आणि रसाल. अंगचं काय होणार? अव्यय, तनू, वपू, शरीर, कलेवर, दह, काया. आणि इथे आनंदचं काय होतं? आमोद, प्रमोद, हर्ष. काय होते? आमोद, प्रमोद, हर्ष. अवगुण, अवगुण म्हणजे कमी, बुराई, दोष, विकार. काय आहे? कमी, बुराई, दोष, विकार. आसमान म्हणजे आकाश, गगन, नभ, अंबर, व्योम. काय आहे? आकाश, गगन, नभ, अंबर, व्योम. तर आसमानचा हा 5 प्रकार आहे. तर तुम्ही इथे बघणार आहे की एक शब्दाचा किती अर्थ आहे. एक शब्दाचा खूपच अर्थ दिलेले आहेत. तर यांना आपण पर्यायवाची शब्द असंही म्हणतं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, इथे काही समानार्थी किंवा पर्यायीचे शब्द दिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहे. बघून घ्या. अंधेरा, अंधेऱ्याचं काय होणार? अंधकार. काय होणार? अंधकार. अमृत, सोम, आख, नयन, आकाश, गगन, आग, अग्नी, आग, अनल. इथे तुम्ही बघणार आगचा इथे अर्थ अग्नी आहे आणि इथे आगचा अनल. इंतजार, प्रतीक्षा, इंद्र, सुरेश, गाव, ग्राम, चरण, पाव, चांद, राशी, चांदी, रजत, छाह, छाया, जंगल, वन, जवान, युवा, जानवर, पशु. आणि इथे बादल, मेघ, बिजली, विद्युत, बीमार, रांगी, माता, जननी, मुलाकात, भेट, यार, मित्र. इथे दोस्त पण येणार. रजा, नरेश, रात, निशा. कळलं? हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. ईश्वर, भगवान, उजाला, सफेद, उत्तर, जवाब, कमल, पंकज, किताब, पुस्तक, किनारा, तट, किरण, अंशु, कुल, परिवार, झंडा, ध्वज, दृष्टि, नजर, देह, शरीर, नया, नवीन, पर्वत, गिरी, पाणी, जल. आणि इथे पुराणा, प्राचीन, पूर्णिमा, पूनम, लक्ष्मी, कमला, विष्णू, नारायण, शहर, नगर, शिव, शंकर, संसार, जगत, समुद्र, सागर, सरस्वती, शारदा, सरिता, नदी, साहस, हिम्मत. साहसचा काय होणार? हिम्मत.
तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. कृष्ण, गोपाल. कृष्णाचं काय होते? गोपाल. कृष्णाचं काय होते? नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. गोपाल. खबर, समाचार. खबरचं काय होणार? समाचार. खाणा, भोजन. या भोज्य पण म्हणतात. खेती, कृषी. खेळ, क्रीडा. गंगा, भागीरथी. गंगाचं काय होणार? भागीरथी. गणेश, गणपती. पृथ्वी, भूमी. पेड़, वृक्ष. प्यार, प्रेम. प्रकाश, ज्योती. फायदा, लाभ. फूल, कुसुम. फूलचं काय होणार? कुसुम पण होणार आणि पुष्प पण होणार. काय होणार? पुष्प पण होणार. कुसुम पण होणार आणि पुष्प पण होणार. तर याबद्दल पुष्प पण होणार आणि कुसुम पण होणार. तर दोघंही होणार. असं नाही का एकच होणार, दोघंही होणार. आणि इथे फैसला, निर्णय. फैसलाचं काय होणार? निर्णय. काय होणार? निर्णय. निर्णय. आणि इथे साहस, हिम्मत. सीख, शिक्षा. सूरज, रवी. सोना, स्वर्ण. श्वेत, पसीना. हमेशा, सदा. यहाँ, अनिल. तर याप्रमाणे इथे काही शब्द दिलेले आहे जे समानार्थी किंवा पर्यायवाची शब्द आहे. त्याला आपण बघून लिहायचं आहे. जिथे जिथे तुम्ही लिहिणार तिथे तिथे त्यांच्या परिवर्तन करून होऊन जाणार आहे. आणि या शब्दाचा अर्थ तसेच ही आहे. त्यांचा खूपच उलटाप्रमाणे दिलेले आहे. तर तुम्ही सगळं निश्चय करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आपण पाहिलं की कशाप्रमाणे त्यांचा शब्द दिले आहे आणि त्यांचे अर्थ पण दिलेले आहे. याबद्दल आपण पाहिलं. तुम्हाला जिथे जिथे नाही कळणार आहे किंवा नाही समजणार तर मी पुन्हा ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही नाही ऐकणार तेव्हा तुम्हाला नाही कळणार. तर पुन्हा मी सांगत आहे की सर्वश्रेष्ठ पहिल्याची गोष्ट त्यांची जी परिभाषा दिलेली आहे ते परिभाषा तुम्ही व्यवस्थितप्रमाणे वाचन करून घ्या. जेव्हा तुम्ही वाचन करून घेणार आहे तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही समजणार. तर पुन्हा सांगत आहे मी सर्वश्रेष्ठ नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिथे नाही कळालं पुन्हा सांगायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळालं पुन्हा सांगू का? नाही कळणार आहे. तर सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट तुम्ही संपूर्ण करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.